यहाँ पर सब जगह मारा चुनर दवाशी मारे या शेतकऱ्या रोज मर रहा आमदारा खासदार या शेतकऱ्याची बाजू मांडण्याकरता ते शेतकऱ्याचं भरपूर नुकसान व्हायला लागले। आज 20 रुपये किलोमीटर जाणार कलिंगड आज 7-8 रुपये किलो चाललंय। इंडिया एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। दर्शको, जसं की आपल्याला माहित आहे, डोकाडिया या परिवारांच्या मृत्यूमुळे खरं तर महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। दर्शको, मी सध्या सोलापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आहे। आपल्याकडे या ठिकाणी यातले व्यापारी व शेतकरी या ठिकाणी आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं त्या परिवाराचा मृत्यू कशामुळे झाला होता। वो जो दुर्घटना हो गई है वो चूहे की जो दवाखाने की वजह से वो मर गए। क्या उसका जो विष है उसकी वजह से मर गए, कड़ंगड़े की वजह से मरीज नहीं है, जबकि उसका वेरिफिकेशन भी हुआ है, खुलासा भी हुआ है। लेकिन पब्लिक के दिमाग में जो बैठा है कनाडा खाने से मर गया, जो वायरल हुआ है, उसकी वजह से माल को उठाव नहीं है। जो माल 7-8 रुपए से लेकर 15 रुपए किलो तक कलिंगड़ बिक रहा था, आज 20 रुपए, 30 रुपए, 40 रुपए, लाट तो 100 रुपए, 150 रुपए कैड बिक रहा। तो ₹1-2 किलो का हिसाब आया। आज शेतकरी का जो खर्चा है वो बेहिसाब खर्चा है। शेतकरी मर रहा है तो इसकी दखल शासन लेना चाहिए, और उसकी दखल जो भी पंचायत समिति के जो सदस्य हैं वो लोग मीडिया के मार्फत बुलाकर उसको बाइट देना चाहिए। हर मार्केट कमेटी, जैसा पुणे है, मुंबई है, जैसा सोलापुर से हम चीज को कल एपी में माजा वाले वो लोग आए थे, मैं उनका भी तहे दिल से हमारे शेतकरी भाइयों से और हमारे सब शुक्रिया अदा करता हूँ। उसी के साथ साथ आप मीडिया वाले का भी हम आज शुक्रिया अदा करते हैं। बस इतना ही हमारी गुजारिश है, इतनी हमारी विनंती है, कड़कड़ी सी विनंती है। कलिंगडाला बाजार मिळाला तर शेतकरी जीव शकतो। शेतकरी माईबाप जर जिवंत आहे तर आम्ही जिवंत आहे, नाहीतर काहीच नाही। तिने पिकवलं तर आम्ही खाऊ शकतो। या वर्षी असं झालं, मग पुढच्या वर्षी तिने लागवड जर नाही केली परत लय मग महागाई वर जाणार। मागच्या वेळी जे सीझन होता त्यामध्ये किती लागवड करून किती माल येत होते, आता किती माल येत आहे? हर साल हमारे यहाँ पर जो है रोज का 40-50 गाड़ी ऑन द स्पॉट माल आता था भी और जाता था भी। आज बड़े मुश्किल से एक 15-20 गाड़ी भी माल आया तो माल नहीं हट रहा है, और इतनी मंदी पड़ी है ना, आज का माल कल बेचना पड़ रहा है, ऐसी हालत हुई है। यानी रुक रुक कर व्यापार करना पड़ रहा है। बाहर अगर उठाव हो जाएगा तो हम यहाँ पर सेल करेंगे ना। या ठिकाणी आपल्या सोबत काही व्यापारी देखील आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय भैया, काय आपण माल घेतलेला आहे, काय दराने घेतलेला आहे? अपन हर साल कलिंगड़ बेचते थे, मगर जो अफवाह फैली है, अब जो हम लेकर जाकर रोज के जो दोपहर तक बेचते थे हम 40-50 कैरेट चौक में, अभी के पीरियड में जो अफवाह जो फैली है उसकी वजह से रोज का सुबह से लेकर शाम तक का 5 कैरेट भी बिकना मुश्किल हो गया। लोग क्या बोल रहे हो, कलिंगड़ की वजह से हो गया, मगर कलिंगड़ का कुछ मसला नहीं है उसके अंदर, तो अफवाह है। इसके अंदर व्यापारी भी है हो रहा, शेतकरी भी हो रहा, बहुत सस्ता गलत, तो भी गिराक आ रहा नहीं हमारे पास। 5 कैरेट बिकना मुश्किल हो गया आज की पीरियड। काय दराने घेतो तो माल, आता काय दराने भेटत? अभी हम 15 रुपए 16 रुपए किलो तक का माल ले, सीजन में 20 रुपए किलो तक का माल ले, आज जो है 50 रुपए कैरेट ले रहे, तो भी बाहर लेके जाने के बाद भी हमको पैसा नहीं बन रहा उसके अंदर, क्यों गिराकत नहीं आ रहा है। तर आपल्या सोबत शेतकरी देखील या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांकडून पण आपण जाणून घेऊया, काय सांगाल दादा, काय इफेक्ट झालेला आहे त्या बातमीमुळे, ते व्हिडिओमुळे? आज बातमीमुळे जे झालेलं, आज 20 रुपये जे कलिंगड जात होतं ते आज गिरायक बी घ्यायला जरा घ्यायला लागले, कारण कलिंगडामुळे जे झालेलं आहे असं विषबाधा, ते शेतकऱ्याचं भरपूर नुकसान व्हायला लागले। आज 20 रुपये किलोमीटर जाणार कलिंगड आज 7-8 रुपये किलो चाललंय। शेतकऱ्याचं भरपूर नुकसान व्हायला लागलंय। जे तुम्ही मीडियावाल्यांनी बी जरा ते गिरायकाला म्हणजे तुम्ही न्यूज केली तर बरं होईल, तर शेतकऱ्यांचं काहीतरी फायदा होईल, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। आणि शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे की जे गाडीचं भाडं बी निघत नाहीये आणि शेतकऱ्याचा भरपूर खर्च आहे, त्यासाठी तुम्ही जरा थोडे एकरी काय खर्च येत होता आपल्याला? आणि आता तिथं गाडी तुम्ही घेऊन आलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, आणि काय तुम्हाला आज एकरी 70,000 ते 80,000 रुपये खर्च शेतकऱ्या कलिंगड पिकवायला एकरी। आज गाडी घेऊन आलाय तर 5,000 रुपये गाडीवाला भाडा घेतोय, आज ते बी निघत नाही, मुश्किल झालंय सर।
तर त्या परिवाराच्या मृत्यूमुळे अक्षरशः शेतकऱ्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. तुम्ही बघू शकता सोलापूर शहरात ही स्थिती आहे, अख्खा महाराष्ट्र पण ही स्थिती राहणार आहे. या शेतकऱ्यांसाठी कोणी तर आवाज उठवला पाहिजे. यामुळे एवन फ्रूटचे मालक मतीन बागवान यांनी सर्व पत्रकारांशी संपर्क साधून बोलवून त्यांच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या कुटुंबाचा मृत्यू जे आहे खरं तर कलिंगड खाल्ल्यामुळे न झाल्याने जे उंदीर मारण्याचे जे औषध असते त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे, असं फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे. पाहत राहा अशीच बातम्या. इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर.